या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। वरुड शहरात संत एकनाथ महाराज देवस्थानच्या वतीने नाथषष्टमी महोत्सवाच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज इथे भूमिपूजन सोहळा काय आयोजित करण्यात आला। आपल्यासोबत लोकनेते आमदार उमेशजी यावलकर सर आहे। सर, काय सांगू शकाल, आज भूमिपूजन झालं, काय सांगू शकाल सर? वरुड शहराचं दैवत एकनाथ महाराज देवस्थान या ठिकाणी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला। मी मनापासून आनंदी आहो की आपल्या वरुड शहरामध्ये एक पुरातन मंदिर एकनाथ महाराजांचं हे आहे आणि जवळपास 500 वर्षाचा इतिहास या मंदिराचा आहे। सगळ्या वरुडकरांची इच्छा होती की वरुडचे जे पुरातन मंदिर आहे, ज्याला मोठं एक वैभवप्राप्त मंदिर आहे, त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि म्हणून सुरुवातीला मी सावता मंदिरामध्ये वरुडचं जे संत सावता महाराज मंदिराला 2 कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून दिला। त्याचं काम या एप्रिल महिन्यापासून सुरू होईल आणि आपल्या या मंदिरालासुद्धा 2 कोटी रुपयाचा निधी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच प्राप्त होऊन या आपल्या एकनाथ महाराज मंदिराचं सुद्धा काम सुरू होईल। आणि माझा प्रयत्न आहे की वरुड शहरातले जे पुरातन मंदिर आहे ते सर्व मंदिर आपले सुंदर झाले पाहिजे आणि चांगली वास्तू या ठिकाणी तयार झाली पाहिजे, लोकोपयोगी कार्यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे आणि अतिशय मनाला शांती देणारे असे आपले जे मंदिर आहे याचं पुनर्वैभव या मंदिराला प्राप्त झालं पाहिजे, यासाठी माझा कसोशीनं प्रयत्न राहील। वरुड शहरातच नव्हे तर मोर्शी मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही उणिवा असतील त्या सर्व धार्मिक स्थळाच्या उणिवा माझ्या कार्यकालामध्ये या दूर होतील असा मला विश्वास आहे आणि आपल्या या तालुक्याला, आपल्या या मतदारसंघाला एक नवीन वैभव प्राप्त करून देण्याचा माझा प्रयत्न आहे। त्यामध्ये एक हा छोटासा प्रयत्न आहे आणि हा मार्गीसुद्धा लागलेला आहे। या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा निधी लवकरच आपल्याला प्राप्त होऊन हे काम लवकरच सुरू होणार आहे। आपण पाहू शकता आध्यात्मिक क्षेत्रात आवड असलेले आमदार उमेशजी यावलकर, तसं गिरिधरजी देशमुख सर, काय सांगू शकाल, आज मोठ्या प्रमाणात भूमिपूजन झालं, काय सांगू शकाल? ऐतिहासिक नाथ मंदिरामध्ये जे शेकडो वर्षाची परंपरा आहे, या ठिकाणी लोकप्रिय आमदारांनी ऐतिहासिक निर्णय दिला। ज्या निर्णयाची आम्ही शनिवारपेठचे निवासी, वरुडचे निवासी, ज्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणतात, भारताचा कॅलिफोर्निया म्हणतात, आणि हे नाथ मंदिर वरुड तालुक्यातील सर्व मंदिराचं गुरुमंदिर आहे आणि या पंचकोशीतील सगळे लोक, हजारो लोक या ठिकाणी यायचे, नाथषष्ठी करायचे। त्या नाथषष्ठीनिमित्त काय होणार, जीर्णोद्धार करण्याचा संकल्प मी न मागता निधी देणारा माझ्या आयुष्यातील पहिला आमदार उमेशभाऊ यावलकर आहे, म्हणून मी त्यांचं एकनाथ संस्थानतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो। नाथ महाराज त्यांना सुख समृद्धी प्रदान करो, त्यांच्या सर्व कल्पना पूर्ण करो, अशा प्रकारचे आमदार निवडून येणं आणि त्यांनी धार्मिकतेला वाव देणं आणि आपले जे ऐतिहासिक जीर्णोद्धार करणारे मंदिर आहे त्याचा शोध घेणं जाणीवपूर्वक। परवा त्यांचा मंत्रालयात मला फोन आला की मी मुख्यमंत्र्याकडे बसलेलो आहे, तुमच्या फाईलची डिटेल पाठवा। म्हणजे एवढा जागरूक आमदार मी प्रथम माझ्या आयुष्यात बघितला। मी त्यांना शतशः अभिनंदन करतो। त्यांच्यासोबत नगराध्यक्ष आदरणीय ईश्वरजी सलामे आणि माझ्या सगळ्या नगरसेविका, सगळे नगरसेवक ज्यांनी मन लावून या कार्यक्रमात हजेरी लावली, त्या सर्व नगरसेवकांचं, नगरसेविकेंचं, उपाध्यक्ष आमची सून इथलीच आहे, इथंच ते राहत होती, त्या कविता उपरकडचं, हिचं पण अभिनंदन। आणि आपल्यासोबत नगरसेवक देवेंद्र बोडके, काय सांगू शकाल सर? आज आमच्या या शनिवारपेठ भागामध्ये संत एकनाथांचं जे 400-500 वर्षाच्या आधीचं जुनं मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार आदरणीय आपले लोकप्रिय वरुड मोर्शीचे आमदार माननीय श्री चंदूदा यावलकर यांनी 2 कोटी रुपयाचा जो निधी उपलब्ध करून दिला आणि आमच्या या शनिवारपेठ भागामध्ये एक प्रशस्त असे भव्य इमारत या मंदिराची उभी राहणार आहे। त्याकरिता मी आमदार साहेबांचे आभार मानतो आणि या भागातल्या जनतेनं आमदार साहेबांवर आणि माझ्यासारख्या एका सामान्य
उमेदवारावर आणि माझ्यासोबत उभ्या असलेल्या आमच्या अनिताताई पराते यांना दोन्ही लोकांना आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्हाला या भागातून विजयी केलं आणि आज तो विजय सार्थकी लागत आहे की 2 कोटी रुपयासारखा निधी या भागामध्ये प्रभाग क्रमांक 6मध्ये संत एकनाथ मंदिराच्या या भव्य सभागृहासाठी उपलब्ध करून देत आहे। त्यासाठी मी सन्माननीय आमदार साहेबांचे शतशः आभार मानतो। एवढंच बोलतो आणि थांबतो। आजच्या या कार्यक्रमाला वासुनंद गिरी महाराज आहे, काय सांगू शकाल? महाराजांचं विभूषण झालं, काय सांगू शकाल? या भव्य दिव्य एकनाथ महाराज एक अद्वितीय संत महात्मे महाराष्ट्राला लाभलेले संत महात्माच्या निमित्ताने ही एकनाथ षष्ठी कार्यक्रम होत आहे। त्यानिमित्ताने समाजाला दिशा देणारे आणि उत्थान करणारे संत साहित्य आणि संतांचं जे वाङ्मय आहे समाजापर्यंत पोचलं पाहिजे आणि समाजाला सुख शांती आणि वैभव मिळालं पाहिजे, त्याकरता हे कार्यक्रम नित्यरत समाज या हिंदूचा समाज आहे नित्यरत त्यासाठी कार्यरत आहे। त्यानिमित्ताने समाजाला जे सुखसुविधा पाहिजे, वर्तमान आमदार मोर्शी विधानसभेचे माननीय चंद्रभाऊ यावलकरजी यांनी 2 कोटी निधी इथे मंदिराच्या विकासाकरता दिला। त्यांचं मनपूर्वक आमच्या साधू समाजाकडून धन्यवाद, हार्दिक अभिनंदन। एवं जे रूटचे नगरसेवक आहे नगरसेविका आहे आणि जे हिंदू समाज आहे त्यांनीसुद्धा जीवाला जीव लावून समाजात उत्थान केलं पाहिजे। मंदिर हे फक्त एक धार्मिक कृत्य नाही आहे, धर्माच्या माध्यमातून मनुष्याचा सर्वांगीण विकास होण्याचं एक केंद्र असते म्हणजे मंदिर। तिथे योग, आयुर्वेद, शिक्षा, दीक्षा, समाजाला मनाचे रोग आणि तणाचे रोग दूर करण्याची पद्धती, खूप साऱ्या विधी या सनातन धर्मामध्ये खूप साऱ्या पद्धती आहे। त्याद्वारे जो व्यक्ती सत्संग प्राप्त करेल त्याचं जीवन निश्चित कल्याण होईल। आदिगुरु शंकराचार्य म्हणतात, सत्संगत्वे निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलत्वम निश्चलत्वे जीवनमुक्ती भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। म्हणून संसाराच्या प्रत्येक व्यक्तीने सत्संग ऐकला पाहिजे आणि ते एकनाथी महाराजांनी आपल्या एकनाथी भागवतद्वारे समाजात जागृती केली आणि अंधश्रद्धा दूर करून समाजाला एक दिशा दिली। म्हणून त्यांच्या चरणी एकनाथ महाराज चरणी कोटी कोटी वंदन। हर हर महादेव। वरुड मोर्शी मतदारसंघातील जे धार्मिक देवस्थान आहे, पुरातन देवस्थान आहे, देवस्थानाचा जीर्णोद्धार व्हावा याकरता आमदार उमेशजी यावलकर सतत पाठपुरावा करत आहेत आणि प्रत्येक देवस्थानाला भेटीसुद्धा देत आहेत। लोकनेता असतात आमदार उमेशजी यावलकर सारखा असावा। आज वरुड शहरातील नाथ मंदिर इथे आज मंदिराचा जीर्णोद्धाराकरता भूमिपूजन झालं आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लाभली। पाहत्रा कॅमेरा निकुमावनीसह प्रवीण सारखं चोळामणी स्फोट।